39 जागांपैकी मी एकटा निवडून आलो. परंतु शेवटी आता 8-8 वेळा निवडणुका जिंकल्यानंतर वेगवेगळ्या असं वाटतं की आता थांबायचा विचार करावा, यापेक्षा वेगळं काही कारण नाही. भास्कर जाधव हे आमचे सहकारी आहेत, शिवसेनेचे एक प्रमुख नेते आहेत. राजकारणातला त्यांचा अनुभव अत्यंत दांडगा आहे, अत्यंत चाणाक्ष नेते आहेत. शिवसेनेच्या गेल्या काही काळामध्ये शिवसेनेच्या वाढीसाठी त्यांचं योगदान नक्कीच आहे आणि आम्हाला सगळ्यांना ते प्रिय आहेत. त्यांच्याकडे अनेक जबाबदाऱ्या पक्षानं दिलेल्या आहेत आणि त्यांनी त्या योग्य पद्धतीनं पेलवलेल्या आहेत. भास्कर जाधव जेव्हा मुंबईत येतील तेव्हा माननीय उद्धव ठाकरे साहेब त्यांच्याशी स्वतः बोलतील. ते एक हाडाचे शिवसैनिक आहेत. शरद पवारांना सोडून चूक केली असं मोठं विधान ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी केलेलं आहे. तर भास्कर जाधव यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. यावरती खासदार संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोणाला वाटेल की आमदार फुटून जावेत, खासदार फुटून जावेत, कोणालाही वाटणार नाही. शरद पवार साहेबांचं ते उदाहरण देत आहेत. पण तरीसुद्धा 2.5 वर्षांनी अजित पवार 40 ते 42 आमदार घेऊन गेलेच ना. पैसा आणि सत्तेची चटक ज्यांना लागली आहे आणि ज्यांच्यावर ईडी, सीबीआय, पोलीस याचा दबाव आहे, त्यांना थांबवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ते थांबणार नाहीत असं राऊतांनी म्हटलंय. काही चुकलं असं वाटलं तर शरद पवार साहेबांनी त्यामुळे मला काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय असा अजिबात त्याचा अर्थ नाही. मी त्याचं स्पष्टीकरण केलेलं आहे. मी ती निर्णय घेतला तो चुकीचा होता हे स्पष्टपणे मी बोलतो की काही लपून छपून मी आडपड त्याने काही बोलू, पण ह्याचा अर्थ मला त्याची आता खंत वाटते असा अजिबात नाही. कोणाला वाटेल की आमदार फुटून जावेत, खासदार फुटून जावेत, कोणालाही वाटणार नाही. शरद पवार साहेबांचं उदाहरण ते देत आहेत, बरोबर आहे तेव्हाचं. पण तरीही त्यानंतर 2.5 वर्षांनी अजित पवार 40-42 आमदार घेऊन गेलेच ना. ज्यांना शेण खायचंच आहे, ज्यांना तोंडात शेण भरायचंच आहे स्वतःच्या गद्दारीचं, ते थांबणार नाही. पैसा आणि सत्तेची चटक ज्यांना लागली आहे आणि ज्यांच्यावर दबाव आहेत, ईडी, सीबीआय, पोलीस, तर त्यांना थांबवण्याचा किती प्रयत्न केला तरी ते थांबणार नाहीत.